जय शिवराय. मी दिव्या. आज मी सिद्धगड फोर्टला जात आहे. सिद्धगड फोर्ट हा ठाणे जिल्ह्यातला किल्ला आहे आणि माझ्या गावाच्या शेजारचाच किल्ला आहे. सो मी प्रत्येक 2 जानेवारीच्या आदल्या रात्री सगळ्यांना सिद्धगड फोर्टवर जाताना बघते आणि आज मला खूप आनंद होत आहे की मी सिद्धगड फोर्टला चाललेले आहे. एक आजी भेटल्या, त्यांच्याकडून आपण पेरू घेतले आणि आपला प्रवास स्टार्ट केला. आता आपण म्हशापर्यंत पोहोचलोय. म्हशातून आपल्याला राईट घ्यायचंय. मग आपण सिद्धगड फोर्टच्या मेन रोडला लागतोय. समोर आपल्याला धुक्यामध्ये सिद्धगड फोर्ट दिसतोय आणि तसंच पुढे गेल्यानंतर आपल्याला सिद्धगडची कमानी लागते. कमानीमधून आपण आतमध्ये एंटर झाल्यानंतर आपल्याला भीमाशंकरचं अभयारण्य लागतंय. नंतर आपल्याला फॉरेस्ट ऑफिसचा गेट लागतो आणि आपल्याला आतमध्ये एंट्री आपल्याला फॉरेस्ट ऑफिसर देतात. सो आपण पुढे ऑफरोडिंग करत चाललेलो आहोत. इकडे आपल्याला पोस्टर दिसतात की आपल्याला अभयारण्यामध्ये काय काय बघायला भेटेल ते. आपण समाधीपर्यंत पोहोचलेले आहोत. वीर हुतात्मा विठ्ठलराव लक्ष्मणराव कोतवाल म्हणजे भाई कोतवाल आणि वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील या स्वातंत्र्यवीरांना 2 जानेवारी 1943 रोजी वीरगती प्राप्त झाली. या हुतात्म्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही हुतात्मा ज्योत उभारण्यात आली आहे. समाधीपासून आपल्याला राईट हँडलाच वरती जाण्यासाठी रस्ता आहे, जिकडे वॉटरफॉल लागतो आणि जिथे गोळीबार झालाय ते प्लेस सुद्धा आहे. तर ह्या पुस्तकात सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. हे पुस्तक एकदा नक्की वाचा, तुम्हाला सगळं इन्फॉर्मेशन समजून जाईल. आणि पुस्तकाच्या पाठी आपल्याला ज्या ठिकाणी भाई कोतवालांनी शेवटचा श्वास घेतलाय ते आपल्याला झाड देखील दिसतं आणि ज्या दगडाच्या आडून कॅप्टन DSP हॉलने गोळीबार केला ते दगड देखील आहे. आणि सिद्धगडच्या बेसला बोरवाडी असं गाव आहे, जिथे हुतात्म्यांची समाधी देखील आहे. तर हे पुस्तक मला भूषणने दिलंय. थँक्यू सो मच भूषण, तू हे बुक दिल्याबद्दल. ह्याच्यात पूर्ण हिस्ट्री दिलेली आहे आणि एकदा हिस्ट्री नक्की वाचा. हिस्ट्रीमध्ये एक समजून जाईल की आपलेच लोक आपल्या मागे आपले पाय खेचणारे असतात. जर तुम्ही सिद्धगड फोर्टला आला तर समाधी जवळ नक्की या. समाधी नंतर लागते, सिद्धगड आधी लागतो. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय शिवराय.